नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सिमिलॅरिटी या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन 10 सॉल्व करतोय। हा क्वेश्चन ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल म्हणजे अँगल बायसेक्टरवरच आहे हा क्वेश्चन। आता बघा, त्यांनी दिलेले आहे इकडे आपल्याला in triangle ABC, bisector of angle B and bisector of angle C intersect at point X and line AX intersect side BC in Y। इकडे दिलेले आपण वाचू ते। हे बघ, in figure bisector of angle B and C of triangle ABC intersect each other in point X. Line AX intersect side BC in point Y. नंतर त्यांनी मेजर दिले। तर आपल्याला माहिती आहे की आपण क्वेश्चन जॉमेट्रीचा क्वेश्चन सॉल्व करताना काय करावं यावर एक व्हिडिओ दिलेला आहे मी। त्यामध्ये मी सांगितलं की क्वेश्चन वाचत असताना हातात पेन्सिल ठेवा आणि काय करा की दिलेली मेजर ही डायग्राम मध्ये भरा। क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बघा, इकडे AB5, AC4 and BC सिक्स। या ठिकाणी एक गोष्ट मात्र तुम्हाला आधी करावी लागेल, कारण आपण काय करणार आहोत, या ठिकाणी 3 ट्रायंगल आहेत। एक मोठा ट्रायंगल आहे ABC, बरोबर आहे। दुसरा ट्रायंगल कोणता आहे बघा, ABY आणि तिसरा ट्रायंगल ACY। एक साधी गोष्ट आहे विद्यार्थ्यांनो, काय की आपल्याला मी नेहमी सांगतो तुम्हाला, माझ्या नेहमी व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल की आपण ना 2 बिस्कुट एकदम खाल्ली तोंडात तर खाताना त्याची एवढी हे नाही वाटणार, कसं ते तोंडात चावायला पण तसं इझी वाटणार नाही किंवा त्याची चव कळत नाही। पण जर आपण त्याचे 2 बिस्किट वेगवेगळे खाल्ले तर त्याची चव कळते, आनंद मिळतो। तसंच आपल्याला एखादा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला, तर इथे 2 ट्रायंगल आहेत। हे 2 ट्रायंगल एका वेळेस विचार करू नका, ते अवघड बनतील। आपण एक ट्रायंगल त्यातला छोटासा घेऊ, त्याचा विचार करू, मग दुसरा घेऊ, त्याचा विचार करू। त्याच्याने आपल्याला ते सोपं पडेल आणि त्याच्याने आपल्याला आनंद मिळेल। तर चला तर लागूया कामाला, जास्त वेळ नको आहे। इथे मी लिहिलंय BC = 6 आहे। मग आपण BY ला ना X ॲज्युम केलं। हे बघा, लेट BY = X म्हणजे बघा, मोठा भाग 6 आहे, छोटा भाग X आहे, तर आणखी दुसरा भाग या मोठ्यातून मायनस करायचा। समजा मी इथे 2 घेतला असता तर इथे 2 असता, तर इथे तुम्ही 4 लिहिलं असतं। कसं, तर 6 - 2 असं केलं तुम्ही। मग इथे आपण x घेतलाय तर याचं म्हणणार x - 6 - x, इथे येणार 6 - x। चला, व्हेरी गुड। आता काय करणार, आता नेहमी आपल्याला, मी तुम्हाला आता जे काय सांगितले तेच आपण करणार आहोत। काय सांगितलं होतं मी की आपण पहिला ट्रायंगल घेऊया, मग आपण इथे म्हणूया इन ट्रायंगल ABY। ह्या ABY एक रफ काढतो आपण तुमच्यासाठी, म्हणजे पटकन समजेल। हा ट्रायंगल आहे AB आणि हा Y, बरोबर। इकडे X आहे, असा आहे X आहे, आणि हा अँगल बायसेक्टर आहे। मग त्याच्यात आपण तसं इन ट्रायंगल ABY है ना, BX इथे लिहूया, BX bisectors of angle B। हे गिवन आहे बेटा, आपल्याला हे त्यांनी दिलेलं आहे।
मग काय लिहिणार, मग रेशो लिहिणार. कसे लिहिणार, असंच लिहितो, या ए कडून वाचणार, याला पण ए कडूनच वाचणार. मग काय होणार, ए एक्स अपॉन बी एक्स वाय. मग इथे लिहिणार ए एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल टू ए बी अपॉन बी वाय. ए बी अपॉन बी वाय. बरोबर आहे. आता ह्याला काय तर माहिती आहे तुम्हाला, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर म्हणा, नाहीतर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर म्हणा, काही म्हणू शकता. आपण इथे थोडं वेगळं लिहूया. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. माझे आता व्हॅल्यू भरूया. दिल्यात का, हो दिले बघा. ए एक्स दिलेला नाही, बी वाय दिलेलं नाही, ते तसंच राहील. मग इथे आपण लिहूया ए एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल टू, ए बी दिलाय का बरं, हो दिलाय 5 आणि बी वाय आपण घेतलेला आहे एक्स. आणि याला ना आपण इक्वेशन काय म्हणूया 1. आणि इथे काय म्हणूया पुटिंग गिवन व्हॅल्यूज. झालं पहिले इक्वेशन. अगदी सेम असंच आपल्याला इकडे करावं लागेल. इथे घेऊया आपण एक ब्लॅक मध्ये घेऊ दुसरा ट्रायंगल. इन ट्रायंगल ACY करणार CY is angle bisector of angle C given. Therefore काय करणार, तसंच लिहिणार पुन्हा आपण. आता ही डायग्राम आपली अशी होईल. घेऊया आपण, थांबा अशी होईल. हा तो सी आहे, हा ए आहे, सी आहे, हा एक्स आहे आणि हा वाय आहे. झालं तर मग काय लिहिणार ए एक्स. इथे लिहिणार ए एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल टू ए सी अपॉन सी वाय. ह्याला थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. व्हॅल्यू भरूया. एक्स ची व्हॅल्यू माहीतच नाहीये, एक्स वाय ची पण माहीत नाहीये. मग कोणाची माहिती आहे, सी ची माहिती आहे 4, सी वाय वाय सी ची किंवा सी वाय ची पण माहिती आहे 6 मायनस एक्स. हे झालं आपलं इक्वेशन 2 है ना. त्याला म्हणूया पुटिंग गिवन व्हॅल्यूज. झालं. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. पहिलं इक्वेशन ए एक्स अपॉन एक्स वायचंच आहे, दुसरं इक्वेशन ए एक्स अपॉन एक्स वायचंच आहे. मग हे दोन्ही इक्वेशन ही राईट साईड इक्वल आहे, देअरफॉर लेफ्ट साईड पण इक्वल होईल. म्हणजेच इथे आपण असं लिहूया ए एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल टू फाय upon x is equal to 4 upon 6 minus x from 1 and 2. हा ax ह्याच्या बरोबर पण आहे आणि ह्याच्या बरोबर पण आहे. हा एकच असल्यामुळे मग आपण ना याच्यावर काय करूया, 3 रेशो मिळालेत बघा आपल्याला. इकडे किती रेशो मिळाले, 3. मग या 3 रेशोचं आपल्याला माहिती आहे
काय करूया आपण, ह्या रेशोला तसंच ठेवू, यांची दोघांची ॲडिशन करू आणि त्याला आपण काय म्हणतोय, थेरम ऑन इक्वल रेशो. मग आपण इथे असं लिहूया, ax अपॉन xy इज इक्वल टू 5 प्लस 4 अपॉन x प्लस 6 मायनस x. आणि याला रिझन देऊया, थेरम ऑन इक्वल रेशो. चालेल तर, इज इक्वल टू, मग आपण इकडे लिहूया ax अपॉन xy इज इक्वल टू 9 अपॉन x गेला, राहिलं 6. मग आपण याला भाग हे देऊ, इज इक्वल टू 3 2 जा 3 3 जा 3 अपॉन 2. मग इकडे मिळालं आपल्याला ax अपॉन xy इज इक्वल टू 3 अपॉन 2. फिनिश. लक्षात आलं विद्यार्थ्यांनो? असा हा थोडासा मोठा वेगळा, आणि याच्यावर एक बोर्डात प्रश्न दिलेला होता, प्रश्न 4थ्यात. तो प्रश्न असा होता की सेम असाच होता, पण तो दिलेला आहे आपल्याला 23 साली आला होता, 2023ला. तो पण आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि मग याचे प्रश्न संपतील. आउट ऑफ टेक्स्टबुकचे पण प्रश्न आपण इथेच करणार आहोत. चला भेटूया तर. खूप मोठा झाला आज व्हिडिओ.